नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं तो म्हणजे प्रॉब्लेम सेट 3. दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. पहिला क्वेश्चन अल्टरनेटिव्ह टाइप आहे, तो सोडवा तुम्ही. फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इन एन AP -8 -11 -8 -5 -49. आपल्याला एक AP दिलेले आहे आणि या AP मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की शेवटून चौथं टर्म काय असेल ते सांगा. इथे काय काय दिलेलं आपण या गोष्टी आधी लिहून घेऊया. A इज इक्वल टू A म्हणजे पहिलं टर्म तुमचं -11. D इज इक्वल टू कुठल्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला डिफरन्स -8 -11 -8 म्हणजे -8 + 11 विच इज इक्वल टू +3. डिफरन्स किती आला? +3 +3 +3 +3 केलं तुम्हाला 49 पर्यंत शेवटची टर्म मिळणार आहे. याचा अर्थ काय? Tn इज इक्वल टू किती आहे? 49. आता आपल्याला शोधायचं काय? तर चौथं टर्म काढायचं. म्हणजे याच्या आधी आपल्याला काय काढावं लागेल? यांची व्हॅल्यू काढावं लागेल इथली. म्हणजे हे कितवं पद हे माहिती असेल आपल्याला तर त्याच्या आधी चौथं पद आपल्याला काढता येईल. आता Tnचा फॉर्म्युला जो वापरूया आपण. Tn इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे? A + n - 1 × D. यांची व्हॅल्यू नाही आपल्याकडे, A आहे, D आहे, Tn आहे. किती ठेवूया की 49 इज इक्वल टू -11 + n - 1 × D. D ची व्हॅल्यू किती आली? 3. 49 इज इक्वल टू -11 प्लस 3 ने मल्टिप्लाई करूया. 3n - 3. 49 इज इक्वल टू -11 - 3 -14 प्लस 3n. 3n इज इक्वल टू काय मिळतं मग आपल्याला? 3n इज इक्वल टू -14 इकडे आल्यानंतर +14 होती. देअरफॉर 3n इज इक्वल टू 49 + 14. 9 आणि 4 13, 4 आणि 2 6. देअरफॉर n इज इक्वल टू किती मिळतं आपल्याला? 63 / 3. 3 2 6 3 1 3. n इज इक्वल टू 21 आलं. तर शोधायचं काय आपल्याला? फोर्थ टर्म फ्रॉम द लास्ट. फोर्थ टर्म फ्रॉम द लास्ट म्हणजे आता काय? n 21 आहे शेवटची पद. 21च्या आधी बघा चौथं पद काय ते? 20 19 18 1 2 3 4 म्हणजे 18 पद आपल्याला शोधायचे. मग आपल्याला काढायचं आहे का आता इथे? T18 काढायचं आपल्याला इथे. देअरफॉर T18 इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला? A + n - 1 × D. Tn इज इक्वल टू देअरफॉर T18 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू तीच राहील -11 प्लस n ची व्हॅल्यू 18 - 1. D ची व्हॅल्यू पण तीच 3 विच इज इक्वल टू -11 प्लस 18 - 1 म्हणजे 17 × 3 -11 अधिक 17 = 51 -11 अधिक 51 म्हणजे -52 51 - 11 म्हणजे 40 मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून प्लस. देअरफॉर फोर्थ टर्म फ्रॉम एंड इज 40. फोर्थ टर्म फ्रॉम द एंड इज. क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला? इन एन AP 10th टर्म इज 46. याचा अर्थ 10th टर्म म्हणजे काय? T10 ची किंमत दिलेली आपल्याला. T10 इज इक्वल टू 46. आणि अजून एक गोष्ट दिलेली ती म्हणजे सम ऑफ 5th and 7th टर्म म्हणजे T5 + T7 इज इक्वल टू 52. आपल्याला काय सांगितले? फाइंड AP. आता AP काढायचं तर आपल्याला काय माहिती पाहिजे? A आणि D च्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत आपल्याला, तर आपण ते काढू शकतो. आता एक एक गोष्टीचा फॉर्म्युला ठेवून बघूया काय काय मिळतं आपल्याला. T10चा फॉर्म्युला काय असते? A + 9D. A + 9D इज इक्वल टू 46. हे आपलं इक्वेशन नंबर 1. याला पण सॉल्व्ह करूया लगेच. T5 म्हणजे काय? A + 4D. आणि T7 म्हणजे काय? A + 6D इज इक्वल टू 52. आता A आणि A 2A 4 + 6 10D इज इक्वल टू 52. आता इथं आपल्याकडे A मध्ये फॉर्म्युला आहे, आपण त्याला 2 ने डिवाइड करून घेऊया. A + 5D इज इक्वल टू 26. हे आपलं इक्वेशन नंबर 2. आता सायमल्टेनियस इक्वेशन मिळालं आपल्याला सॉल्व्ह करूया तुम्ही. सबस्ट्रॅक्ट करायचे दोघांची चिन्ह सारखे आहेत म्हणजे एलिमेंट करायचं आपल्याला काय करावं लागेल? एक सबस्ट्रॅक्ट करावं लागेल कोणातून तरी. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. कोणातूनही कोणी वजा करू शकतो तुम्ही, असं काही नाही. A + 9D इज इक्वल टू 46. A + 5D इज इक्वल टू 26. सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे काय होईल? खालचे सगळे साईन चेंज होतील. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. प्लस A - A कॅन्सल. 9 - 5 4D इज इक्वल टू 46 - 26 20.
Therefore D is equal to 20 divided by 4 which is equal to 5. D ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 5. आता ही व्हॅल्यू पुट करूया इक्वेशन मध्ये एका या किंवा या आणि त्याच्यावरून E ची व्हॅल्यू काढूया. पुट D is equal to 5 इन इक्वेशन कुठल्या एका इक्वेशन मध्ये ठेवा 1 काय A plus 9D 9 into 5 is equal to 46. A plus 9 into 5 45 is equal to 46. Therefore A is equal to काय मिळतं तुम्हाला 46 minus 45 which is equal to 1. म्हणजे A ची पण किंमत आपल्याला मिळेल आता T1 is equal to A is equal to 1. T2 is equal to काय असतं A plus D D ची व्हॅल्यू किती आली 5. 1 plus 5 बरोबर किती येते 6. T3 काय असते T3 बरोबर A plus 2D करा किंवा T1 plus D इथं पण केलं असतं चाललं असतं T2 plus D करा कुठल्या पद्धतीने करा T2 plus D केलं तरी चालते T2 plus D T2 ची व्हॅल्यू किती आली 6 plus D किती आहे 5 6 plus 5 11. T4 is equal to T3 plus D 11 plus 5 which is equal to 16 and so on. Therefore required AP is काय आले पहिलं टर्म 1 दुसरं टर्म 6 तिसरी टर्म 11 चौथी टर्म 16 and so on. required AP काय मिळालं आपल्याला काय दिलं 6 11 16. In an AP fourth term is minus 15 ninth term is minus 30. Find the sum of first 10 numbers. काय दिले आपल्याला T4 दिलेले T4 ची व्हॅल्यू दिलेली -15 T9 ची व्हॅल्यू दिलेली आहे -30. कॅल्क्युलेट काय करायला सांगितलं आपल्याला S10 इज इक्वल टू किती. तर S10 बरोबरची किंमत जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला काय काय माहिती पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला A आणि D च्या किमती लागणार आहेत प्लस. आता अशा गणितामध्ये बऱ्याच वेळेला काय असतं डायरेक्ट उत्तर मिळतं या दोघांची बेरीज केली की तुम्हाला याच्या फॉर्म्युल्यामध्ये जे काय लागणार आहे ते आपोआप मिळून जातं. पण इथं तसं होत नाही आपल्याला काय करावं लागेल मग सारखंच कॅल्क्युलेशन्स करावं लागतील. देअरफॉर T4 इज इक्वल टू -15 म्हणजे काय A plus 3D T4 चा फॉर्म्युला काय होते A plus 3D इज इक्वल टू -15 and T9 A plus 8D इज इक्वल टू -30. हे इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन नंबर 2. आता इथं पण सबस्ट्रॅक्ट करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 from 1 किंवा 1 from 2 कसंही करा. 2 from 1 करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला इक्वेशन 1 आधी लिहावं लागेल A plus 3D इज इक्वल टू -15 आणि A plus 8D इज इक्वल टू -30. साइन चेंज करा मायनस 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 असल्यामुळे प्लस प्लस ए मायनस ए कॅन्सल 3D minus 8D म्हणजे -5D which is equal to +30 minus 50 plus 50. Therefore D is equal to किती व्हॅल्यू मिळते तुम्हाला D is equal to 15 divided by -5. आता -5 वर जातील आणि D ची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला 5 3 15 म्हणजे D is equal to -3. आता D ची व्हॅल्यू मिळाली A ची व्हॅल्यू काढूया. पुट D is equal to -3 इन इक्वेशन कुठल्या एका इक्वेशन ठेवा 1. काय इक्वेशन 1 A plus 3D म्हणजे 3 into -3 which is equal to -15. Therefore A minus 3 into 3 म्हणजे -9 is equal to -15. Therefore A is equal to काय मिळते -15 हे 9 -9 पुढे गेल्यावरती +9 होती. दोघांचं सबट्रॅक्शन करा चिन्ह अपोजिट म्हणून 15 - 9 म्हणजे 6 चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे A ची व्हॅल्यू किती आली -6. आता काय काढायचं आपल्याला देअरफॉर SN इज इक्वल टू आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे n/2 इन ब्रॅकेट 2A plus n-1 into D. काय काढायचं आपल्याला S10 काढायचं. S10 इज इक्वल टू त्यांची जागेवरती 2. आता A ची व्हॅल्यू आपण काढली ती ठेवूया 2 into -6 प्लस 10 - 1 इंटू D ची व्हॅल्यू आपण काढली D ची व्हॅल्यू किती आहे -3. 10 ने 2 ने भाग दिला 10 2 पंचे 10 5 2 गुणिले -6 म्हणजे -12
अधिक 10 वजा 1 म्हणजे 9 गुणिले वजा 3 5 कंसामध्ये वजा 12 वजा 9 त्रिक 27 5 गुणिले वजा 12 वजा 27 म्हणजे वजा 39 गुणाकार करा -195 म्हणजे S10 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली -195 बघा आपल्याला दोन AP दिलेले आहेत 975 डॅश 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 आणि 24 21 18 डॅश 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 इफ द nth टर्म ऑफ बोथ AP आर इक्वल देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n अँड nth टर्म म्हणजे दोघांचं जर nth टर्म एकच असेल तर आपल्याला विचारलंय n ची व्हॅल्यू आणि nth टर्म काय असेल ते एक एक AP घेऊया फॉर 975 डॅश 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 A ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला A म्हणजे फर्स्ट टर्म 9 D इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 7 - 9 7 - 9 म्हणजे -2 आता काय दिलेलं आपल्याला याच्यासाठी तर दोघांसाठी पण आता इथं याची TN ची किंमत काढून घेऊ TN इज इक्वल टू A प्लस n - 1 इंटू D A ची व्हॅल्यू 9 प्लस n - 1 इंटू D ची व्हॅल्यू किती आहे -2 विच इज इक्वल टू 9 प्लस आता या मायनसने मल्टिप्लाय करूया -2n मायनस मायनस प्लस 2 9 प्लस 2 11 मायनस 2n TN ची व्हॅल्यू काय मिळाली इक्वेशन नंबर 1 कशासाठी काढायचं आपल्याला याचं एक TN काढायचं त्या APचं TN काढायचं नंतर सांगायचं आपल्याला की दोन्ही इक्वल आहेत म्हणून मग त्या दोन हे इक्वेशन जे आहे ते इक्वेट करूया आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल 9 फॉर सेकंड AP कुठले आहेत 24 21 18 डॅश 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 A इज इक्वल टू 24 D इज इक्वल टू 21 मायनस 24 विच इज इक्वल टू -3 इथं पण सेम TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D किमती ठेवूया की काय माहिती बघू आपल्याला A ची व्हॅल्यू किती आली आपली इथे 24 TN is equal to 24 plus n minus 1 into D. D ची व्हॅल्यू किती आली -3 which is equal to 24 -3 ने मल्टिप्लाय करा -3n plus 3 24 plus 3 27 -3n इक्वेशन नंबर 2 फ्रॉम गिवन कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय दिले आपल्याला या दोन्ही टर्म्स जे आहेत त्या इक्वल आहेत असं सांगितलेलं आहे म्हणजे काय 11 - 2n इज इक्वल टू 27 - 3n आता जरा n एका बाजूला करूया आणि कॉन्स्टंट जे आहेत ते एका बाजूला करूया -3n केल्यानंतर +3n होतील हे -2n जशाला तसे हे 27 11 तिकडे गेल्यानंतर -11 होतील 3n - 2n n 27 - 11 16 n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आता काय काढायचं आहे तर nth टर्म काढायचा दोन्हींसाठी एकच असल्यामुळे कुठलंही एक काढू शकतो आपण T16 इज इक्वल टू कोणासाठी काढा A प्लस 15D हा फॉर्म्युला त्याचा A ची व्हॅल्यू या AP ची पकडा किंवा या AP ची पकडा दोन्ही किमती फक्त एकाच पकडायच्या एवढं फक्त लक्षात घ्या A ची व्हॅल्यू किती इथं 24 प्लस 15 इंटू A ची व्हॅल्यू किती आहे -3 24 मायनस 15 ते 45 -45 सबस्ट्रॅक्शन करा दोघांचं आता किती मिळते बघा तुम्हाला उत्तर -21 म्हणजे T16 किती आलं -21 आपल्याला काय काय विचारलं होतं n आणि n ची किंमत आपण काढली n इज इक्वल टू 16 therefore n इज इक्वल टू 16 and n minus 21 सिक्स्थ क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला इफ सम ऑफ थर्ड अँड एट टर्म्स ऑफ एन AP इज 7 and sum of 7th and 14th term is -3 then find the 10th term आपल्याला काय काय दिलेले बघा सम ऑफ थर्ड अँड एट टर्म थर्ड टर्म काय असते T3 प्लस T8 इज इक्वल टू किती दिलेलं आपल्याला 7 आता याला फॉर्म्युलामध्ये लगेच कन्वर्ट करूया T3 म्हणजे काय A प्लस 2D T8 म्हणजे काय A प्लस 7D इज इक्वल टू 7 A प्लस A 2A प्लस 7 प्लस 2 9D इज इक्वल टू 7 एक अँड काय दिलेलं अजून T7 प्लस T14 इज इक्वल टू -3
T7 म्हणजे काय A प्लस 6D, T4 म्हणजे T14, T14 म्हणजे काय A प्लस 13D इज इक्वल टू -3, A प्लस A 2A, 13 प्लस 6 19 इज इक्वल टू -3. हे आपलं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन आपल्याला मिळेल. मग सारखं सॉल्व्ह करायचं आपल्याला. बघ यातनं हे इक्वेशन वजा करूया किंवा यातनं हे वजा करूया, कुठलंही कसं. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय 2A प्लस 9D इज इक्वल टू 7. इक्वेशन 2 काय 2A प्लस 19D इज इक्वल टू -3. सबस्ट्रॅक्ट कर, मायनस 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 प्लस 2A मायनस 2A कॅन्सल झाले. 19 आता इथे म्हणजे -10D इज इक्वल टू 7 प्लस 3 10. देअरफॉर D इज इक्वल टू किती म्हणतो तुम्हाला 10/-10 विच इज इक्वल टू -1. D ची व्हॅल्यू किती आली -1. पुट D इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपलं 2A प्लस 9D, 9 into -1 is equal to 7. Therefore 2A minus 9 is equal to 7. 9 into -1 -9. Therefore 2A is equal to 7 plus 9. 2A is equal to 7 plus 9 16. Therefore A is equal to काय म्हणते आपल्याला 16/2 म्हणजे 8. A ची पण व्हॅल्यू मिळाली आपल्याला. काढायचं काय आता आपल्याला T10 काढायचं. Therefore T10 is equal to काय फॉर्म्युला आहे A प्लस 9D. A ची व्हॅल्यू किती आली 8 प्लस 9 इंटू D ची व्हॅल्यू किती आलेली आहे D ची व्हॅल्यू आलेली -1. 8 9 इंटू -1 -9 8 - 9 म्हणजे -1. T10 ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे -1. 7 क्वेश्चन काय दिले बघा आपल्याला. In an AP first term is -5, last term is 45. If sum of the all numbers in an AP is 120, then how many terms are there? How many terms म्हणजे काय काढायचं आपल्याला इथे n ची व्हॅल्यू काढायची आणि कॉमन डिफरन्स म्हणजे काय काढायचं आपल्याला इथे तर D ची व्हॅल्यू काढायची. काय दिलेली आपल्याला फर्स्ट टर्म इज -5. हिअर काय काय दिलेले आपल्याला बघा A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -5. A आणि T1 म्हणजे फर्स्ट टर्म. लास्ट टर्म म्हणजे काय माहिती नाही किती वाईट Tn इज इक्वल टू 45. अजून काय दिलेलं आहे सम ऑफ ऑल नंबर्स किती नंबर्स आहेत माहिती नाही n. Sn इज इक्वल टू 120. तेवढ्या 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आता याच्यावरून आपल्याला काय करायचंय तर n ची व्हॅल्यू आणि D ची व्हॅल्यू काढायची. आता फॉर्म्युला काय आहे Sn साठीचा तर n/2. देअरफॉर n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn हा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. कारण A आणि D च्या व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, A ची व्हॅल्यू माहिती आहे पण D ची व्हॅल्यू माहिती नसल्यामुळे आपल्याला दुसरा फॉर्म्युला वापरता येत नाही. इज इक्वल टू 120. n ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला असंच राहील हे n/2. T1 ची व्हॅल्यू किती आपल्याकडे T1 -5. Tn किती आहे 45 इज इक्वल टू 120. देअरफॉर n/2 45 - 5 40 इज इक्वल टू 120. 1/2 4 0. देअरफॉर 20n इज इक्वल टू किती आलं 120. देअरफॉर n इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला 120 डिवायडेड बाय 20 20 देअरफॉर n इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला 6. n ची व्हॅल्यू आली आता 6. आता काय एक झालं गोष्ट n किती टर्म्स आहेत तिथं 6. कॉमन डिफरन्स काढायचा 6 इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला A प्लस 5D. T6 किती दिलेलं आपल्याला तर 45 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू किती आहे -5 प्लस 5D. देअरफॉर 5D इज इक्वल टू 45 हे -5 डायरेक्ट प्लस 5 होते. देअरफॉर 5D इज इक्वल टू काय म्हणतो तुम्हाला 50. देअरफॉर D इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला 50/5 म्हणजे 10. D इज इक्वल टू किती मिळेल 10. काय काय विचारले आपल्याला उत्तर तर आपण लिहूया. देअरफॉर there are 6 terms in that AP and common difference is 10. 8 क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला
सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स इज 36, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. आता इथे काय दिलेलं आपल्याला, हिअर एक एपी दिलेले, एपी इज काय 1 to n नॅचरल नंबर्स येतात. नॅचरल नंबर्स काय असतात, 1 2 3 4 5 असे 1 2 3 डॅश कुठपर्यंत माहिती नाही आपल्याला, n पर्यंत येते म्हणजे 1. b इज इक्वल टू 2 - 1 म्हणजे 1. एची आणि डीची किंमत मिळाली. अजून काय घेऊन गोष्ट दिली आपल्याला, अँड S36 सॉरी SN इज इक्वल टू 36. SN चा फॉर्म्युला लावा. आता इथे काय माहिती तुम्हाला बघा, काय काढायचं तुम्हाला, n ची किंमत काढायची, त्यामुळे इथे a आणि d ची किंमत आहे. फॉर्म्युला बघा काय, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n - 1 इंटू d इज इक्वल टू 36. n ची व्हॅल्यू माहिती नाही, n/2 2 इंटू a ची व्हॅल्यू 1 प्लस n - 1 b ची व्हॅल्यू 1 इज इक्वल टू 36. n/2 जसं तसं किंवा हे 2 पुढे घेऊन जावं बरोबरच्या. ब्रॅकेटमध्ये काय माहिती बघा, 2 गुणिले 1 म्हणजे 2 अधिक n वजा 1, 36 गुणिले 2 म्हणजे 72. आता काय राहिलं ते बघा, n कंसामध्ये 2 वजा 1 म्हणजे 1 आणि अधिक n बरोबर 72. देर n ने मल्टिप्लाय करा, n इंटू n इंटू 1 n इंटू n स्क्वेअर इज इक्वल टू 72. क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं आपल्याला इथे. देअरफॉर n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0. सॉल्व करा त्याला. आता काय फॅक्टर्स पडतील 72चे, तर 8 आणि 9 असे फॅक्टर्स पडतील. 9 आणि 8, 8 9 72 किंवा 9 8 72. बेरीज कशी पाहिजे, अधिक पाहिजे, म्हणजे मोठ्या संख्येला अधिक छोट्या संख्येला मल्टिप्लिकेशन मायनस 72 पाहिजे आणि सम किती पाहिजे, तर 1 पाहिजे, म्हणजे 9 आणि मायनस 8. देअरफॉर काय मिळते इक्वेशन, 9 स्क्वेअर प्लस 9n मायनस 8n मायनस 72 इज इक्वल टू 0. देअरफॉर n कॉमन मिळालं, n प्लस 9 मायनस असल्यामुळे मायनस पण कॉमन मिळेल आणि 8 कॉमन मिळेल. n मायनस मायनस प्लस 8 9 72 म्हणून 9. n प्लस 9 n मायनस 8 इज इक्वल टू 0. देअरफॉर n प्लस 9 इज इक्वल टू तरी 0 असेल, और n मायनस 8 इज इक्वल टू तरी 0 असेल. देअरफॉर n इज इक्वल टू काय म्हणतो तुम्हाला, 0 मायनस 9 म्हणजे मायनस 9, और n इज इक्वल टू 0 प्लस 8 म्हणजे 8. आता काय काय दिलेलं आपल्याला, नॅचरल नंबर सांगितलेले आहेत. याचा अर्थ काय होते, बट n इज इक्वल टू मायनस 9 इज नॉट पॉसिबल. का बरं, नॅचरल नंबर नाही येतो. n इज इक्वल टू किती म्हणतो तुम्हाला, 8. काय केलं आपण इथे, यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. 9th क्वेश्चन काय दिला बघा, डिवाइड 207 इन 3 पार्ट्स सच दॅट ऑल पार्ट्स आर इन AP अँड द सम ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स विल बी 4 6 2 3. आता इथं AP आपल्याला सांगितलेले तीन पार्ट करा की AP मध्ये यायला पाहिजे. 3 पार्ट वेळेस आपल्याला करायचे ते AP मध्ये येणारे वेळेस ते असे असतील, a मायनस डी, a आणि a प्लस डी. का बरं, समजा एक टर्म ए घेतली, त्याच्या आधीच टर्म काय असेल, तर कॉमन डिफरन्स एवढा त्यातून मायनस करा, कॉमन डिफरन्स ॲड केला की तिसरी टर्म मिळेल. तर 3 टर्म्स झाल्या. आता इथे 3 टर्म्सला डिवाइड केला आपण 207 मध्ये. याचा अर्थ काय, या तिघांची म्हणून बेरीज किती येणार आहे, 207. आणि स्मॉलर पार्ट म्हणजे हे 2 पार्ट जे छोटे, त्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे, 4623. त्याच्यावरून आपल्याला काय इक्वेशन मिळते बघूया. लेट parts in AP, B, A minus D, A and A plus D by given condition. काय कंडिशन दिलेली आहे, तर तिघांची बेरीज असणार आहे. तर तिघांची म्हणून बेरीज किती, तर 207. पहिली टर्म आहे A मायनस डी, दुसरी टर्म आहे A आणि तिसरी टर्म आहे A प्लस डी इज इक्वल टू 207. मायनस डी प्लस डी कॅन्सल होईल, a 3a इज इक्वल टू 207. देअरफॉर a इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला, 207 भागिले 3, 3 सगळं 18, 3 9 27, म्हणजे याची व्हॅल्यू किती मिळाली, 69. अँड दुसरी कंडिशन तुम्हाला दिली ते म्हणजे काय, स्मॉलर पार्टचं मल्टिप्लिकेशन, a मायनस डी इंटू a इज इक्वल टू किती आहे, 4 6 2 3.
आता ए मायनस डी, डीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, याची व्हॅल्यू पुट करूया 69 मायनस डी into 69 is equal to 4623. Therefore 69 minus d is equal to 4623 divided by 69. बघा कसा कसा भाग जातो. 23 त्रिक 69, 23 2 46, 23 1 23, 3 1 3, 3 सक 18, 3 7 21. काय मिळालं तुम्हाला बघा. 69 minus d is equal to 67. Therefore d is equal to, आपल्याला व्हॅल्यू काढायची d ची, d is equal to, हे d बरोबरच्या पुढे गेले 67 पाठीमागे आले असं गृहीत धरा. 69 minus 67. Therefore d is equal to किती मिळते 2. d ची व्हॅल्यू किती आली 2. काय काढायला सांगितलेलं आपल्याला, तर ते अरिथमेटिक प्रोग्रेशनचे 3 पार्ट्स काय असतील, म्हणजे a minus d, a आणि a plus d काढायचे. Therefore a minus d is equal to, a ची व्हॅल्यू किती आहे तुमची 69 मायनस d म्हणजे किती झाले 67. a ची व्हॅल्यू झाली तशी 69, a प्लस d 69 प्लस 2 म्हणजे 17. therefore 3 parts of 207 are काय मिळेल तुम्हाला 67, 69 आणि 71. जरा बेरीज करून चेक करायची किती ती बेरीज ते.